तारका श्री दत्तालय कत्रितापहरका चित्रालयाकारका श्री द्वारावती उद्धरा गणजीवा श्री चिद्भवा त्रातका श्री चांपे वपुधरा भवहरा श्री पंचवेशा नमो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी। आज आपल्या या निरूपणाचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसाचं हे सकाळचं सत्र। आज निरूपण प्रसंगी प्रथमतः साधनदात्याला वंदन करून उपस्थित या ठिकाणी आयोजक महंत डॉक्टर सोनपेटकर बाबा, महंत सारंदर बाबा, सर्वच साधनवंत, त्याचप्रमाणे ब्राह्मणा येथून आलेले आमचे आदरणीय चक्रपाणी बाबाजी जुने, अशा प्रकारे या कार्याला उपस्थित असलेले सर्व साधनवंत, भिक्षुक महात्मे, तपस्वी, त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व वास्तविक सद्भक्त, सत्संग मंडळ आणि सर्वच अमरावतीकर परिसरातील सर्व भक्त मंडळी, आपण या स्वामी श्री चक्रधरांच्या स्तुतिस्तवनाला प्रभावित होऊन आजपर्यंत आपला हा स्वामी श्री चक्रधरांचा भक्ती मार्ग 800 वर्षाची परंपरा, परमेश्वराचं तत्वज्ञान हे अखंडित चालणार असते, त्याचा कधी खंड होत नाही। आणि अशा या तत्वज्ञानाचं जेव्हा आपण श्रवण करतो, युगायुगी सृष्टासृष्टी हे परमेश्वराचं कार्य चहुयुगामध्ये चालणार आहे। ईश्वराला कुठल्या युगाचं बंधन नाही, कुठल्या प्रकारच्या एखाद्या क्रियेचं बंधन नाही। आणि अशा प्रकारे सर्वतोपरी आपल्यासाठी ईश्वर जिथे नाही तिथे, जिथे जिथे कुठे भक्त असतात तिथे तिथे परमेश्वर जाऊन पोहोचतात आणि त्या जीवाला सहाय्य वर्तते। अशा प्रकारे परमेश्वराचं हे तत्वज्ञान जे आहे, जी ब्रह्मविद्या आहे, ती ब्रह्मविद्या आमच्या पूर्व आचार्यांनी काकू, कक्षा, भावार्थ आणि प्रकरण याला जे 4 प्रकार सांगितलेले आहेत, की काही वेळेला परमेश्वर निरूपण करत असतात, त्यावेळेला एखादा शब्द तो स्वामींना बोलायचा असतो, पण तो काकूपूर्वक, अर्थातच त्यामध्ये सकारात्मक होकारात्मक दोन्ही बाबी असतात। आणि म्हणून काकू, कक्षा, भावार्थ आणि प्रकरण हे 4 प्रकार आहेत। शास्त्रामध्ये याचं सखोल विवेचन आलेलं आहे, याला लीळासहित प्रमाण उदाहरणं आहेत। अशा प्रकारे उचाते नीच म्हणणे, नीचाते उच्च म्हणणे, किंवा समजा तसा शब्द असेल तसा अर्थ करणे, किंवा काही होय काही नव्हे तो भावार्थ, अशा प्रकारे वेगवेगळ्या शब्दांनी त्या शास्त्राला समजण्यासाठी एखादा शब्द जरी त्या ठिकाणी तुम्हाला असा वाटत असेल, परंतु त्या ठिकाणी परमेश्वराला काहीतरी वेगळं सांगायचं असते, आणि म्हणून तो त्याच्यातला काकू, कक्षा, भावार्थ, प्रकरण हा अर्थ आपल्याला अनुलक्षित आला पाहिजे। अर्थातच सिद्धांत असतात, तर सिद्धांतालाही काही साधक, बाधक, आक्षेप आणि परिहार असतात, आणि म्हणून त्या सगळ्या बाबींनी परिपूर्णतापूर्वक हे शास्त्र झालं पाहिजे। आणि म्हणून आमच्या पूर्व आचार्यांनी अशा प्रकारे शास्त्र निर्मिती केली, की ज्यामधून आम्हाला सर्वतोपरी भाष्य, महाभाष्यासारखे ग्रंथ, बंध, राजभद्र इत्यादी प्रकारचं विवेचन या ईश्वर शास्त्राचं आहे। आणि म्हणून मूळ पाया जो आहे तो म्हणजे ईश्वराचं सूत्रपाठ, ज्याला आपण वचन म्हणतो, ज्या वचनावर हे सर्व आधारित आहे, आणि वचनाच्या माध्यमातून ही सगळी शास्त्राची निर्मिती झालेली आहे। आणि वचन हे सोबत आहेत। काढीली रेख ज्याला म्हटलेलं आहे, की जशी कवनी एकी इशाळू, तो पती इशाळू आहे, त्याची पत्नी त्याची काढीली रेख न ओलांडली, त्याने एखादी रेख तिला मर्यादा घालून दिलेली असते, आणि ती जशी त्या पती त्या आज्ञेविरहित वागत नाही, तसं परमेश्वराने काही आपल्याला ब्रीद वाक्य दिलेले असतात,
काही निषेध दिलेले असतात, काही मर्यादा दिलेल्या असतात, काही आज्ञा दिलेल्या असतात आणि मग त्या आपण काही अंशी, सर्वतोपरी तर सर्वांना शक्य होत नसते, परंतु काही ज्याचा जसा अधिकार असेल किंवा थोडाफार आपला प्रयत्न असेल, काही गोष्टी मागील अधिकारानुसार पुढे येत असतात, मागचा त्याचा अधिकार तसा उज्ज्वल असतो आणि म्हणून उज्ज्वलतेनुसार तो चर्या करतो. त्याला सहजपणे भावरूप तन होणे, सहजपणे एखादा स्मरणाचा विधी साध्य होतो. काहीला हातात गाठी घेतली तरी स्मरणच होत नाही, मनच रमत नाही, अडथळा असतो, मागे तसा वेळ दिलेला नाही आणि म्हणून त्याला आता तशा प्रकारचं त्यामध्ये चित्तही लागत नाही. याला म्हणतात की आपल्या प्रयत्नाने त्याला ती चर्या करावी लागणार आहे. काही वेळेला काहींना मागील प्रयत्न असतो म्हणून अल्प प्रयत्नात बहुत साह्य वर्तते. मागे कुठेतरी आपण त्याला वेळ दिलेला असतो ना, आताही तसाच आळस केला पुन्हा तीच पुढे वेळ येणार आहे, पुन्हा तरी तुम्हाला तसाच तो वेळ त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. म्हणून जरी काही वेळेला असं वाटते आपल्याला ते समजत नाही किंवा आपल्याला पाठांतर होत नाही, पाठ केल्यावर परत विसरून जाते किंवा पाठ करूनही समजा लक्षात राहत नाही, पण याशी आपण पे दिजे तरी हे आपण पे दे. याला जर थोडा तुम्ही वेळ दिला, जरी नाही पाठ झालं पण वेळ दिला ना, तो वेळ पुन्हा तुम्हाला हात देत असतो, म्हणजेच तो वेळ उपयोगी गेला. पुन्हा जेव्हा त्याचा योग येतो ईश्वर शास्त्राचा, ब्रह्मविद्येचा, त्यावेळेला त्याला अल्प प्रयत्नामध्ये म्हणजेच पाठ सांगता अर्थ आपसयाची बुझे. एखादं वचन सांगितल्याबरोबर वचनाचा अर्थ त्याला आपाप त्या शब्दातून लक्षात येतो, मायमभट्टांसारखं. म्हणजेच तशा प्रकारे कुठेतरी आपण त्याला वेळ दिलेला असतो आणि म्हणून हे आपलं आत्मचिंतन आहे. हे परमेश्वराचं जे धर्मरूप तत्वज्ञान आहे, हे आपल्या आत्म्याला उजाळा देणार आहे. यासाठी आपल्याला त्याला वेळ द्यावा लागत असतो आणि आपण अमरावतीकर मंडळी फार मला भाग्यवान दिसते का प्रत्येक वर्षी आपल्या इथं निरूपण कोणाचं ना कोणाचं कुठे ना कुठे चालूच असते. त्या निरूपणाला आपण पोहोचतात, अनेक प्रकारे निरूपण आपण ऐकतो, पण आम्हाला देवाने काही आज्ञा वाक्य दिलेले आहेत. जे परंपराचं जे काही वर्णन आहे, जे परंपरागत आलेलं शास्त्र आहे, तर्के अर्थ वितर्के परी यथार्थ न भंगे, अशा प्रकारचं यथार्थ पण आपल्या कधी निरूपणातून ऐकताना किंवा दुसऱ्याला सांगताना ते आपण यथार्थपणे घेतलं पाहिजे. समजलं नसेल, जीवमतीने आपल्या स्वतःहून त्याचा अर्थ लावू नये. अन्यथा ज्ञानरूपी शब्द जर एखादा आपल्या मुखातून दुसऱ्याला सांगितला गेला किंवा आपण त्या शब्दाला निमित्त झालो तर अन्यथा ज्ञान ते विष असं म्हटलेलं आहे. जसं विष घेतल्यानंतर या भौतिक देहाचा अंत होतो, हे देह नष्ट होते, तसं अन्यथा ज्ञानाने आपल्या ठिकाणी विष निर्माण होत असते. रुंबण्याच्या दृष्टांतामध्ये स्वामींनी अन्यथा ज्ञान सांगितलं की त्यांनी दूध सोडलं आणि ते रुंबणच तोंडात घातलं, त्यामुळे त्याला दुःख हिरड्या फुटती रगत निघे. तसं काही वेळेला ईश्वरीचे हे शब्द आहे आणि या शब्दाचं यथार्थपण मर्म हे आपल्याला परंपरेने समजून घेता आलं पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी जर यथार्थ आपल्याला एखादं तत्वज्ञान ऐकण्याचा योग आला तर त्याचा लाभ घेतलाच पाहिजे. यथार्थपणे यथार्थ शब्दाचं निरूपण असलं त्याचं बीजरूपत्व होते, ते जीवस्वरूपी खसल्या जाते आणि त्यामुळे आपलं विशेष ज्ञान शक्तीच्या माध्यमातून कार्यचरित होते. ज्ञाने प्रतदेहीचे नरक नासती, ज्ञानाचे भजने नित्य नासती, अशा प्रकारची काही आमची परंपरा आहे, अशा प्रकारचे काही आमचे तत्वज्ञानाचे भाग आहे. आणि म्हणून ज्ञानाला फार असं महत्व आपल्यामध्ये आहे. ते ज्ञान सुद्धा सोज्वळ निर्मळ जे आहे ते विचारून खरोखर हे आपण जे ऐकलेलं आहे हे असंच आहे का, किंवा समजा हा अर्थ जर आपल्याला माहित असेल तर तो अर्थ बरोबर आहे का, याची चाचपणी करून घेणे. आपल्या मनाने त्या वचनाला किंवा न समजणाऱ्या एखाद्या वाक्याला अर्थ लावून घेऊ नये. म्हणून असं म्हणतात की कोणाकडून घेऊन त्याचं घेणं घोटणं केलं पाहिजे. अर्थात ते आपण वाचलं म्हणजे त्याचा दोष लागतो असा मुळात अर्थ तुम्ही धरू नका. ईश्वर शास्त्र वाचल्याने जर दोष लागत असेल तर मग शास्त्र ते दोषयुक्त आहे का? वाचल्याने दोष लागत नाही
काही आम्हाला बरेच जण विचारतात सूत्रपाठाचे वचन वाचले तर आम्हाला त्याचा दोष लागेल का? पण त्या अर्थाचा विनार्थ करताना तुम्हाला दोष लागेल. वाचायला तुम्ही वाचन करू शकता, तुम्ही त्याला चिंतन करू शकता, पण समजा त्या वचनाचा मनाने जर तुम्ही एखादा अर्थ लावून घेतला तर त्याचा मात्र दोष लागेल. तो जर अर्थ तुम्हाला नाही उमजला, नाही समजला, तर त्या वचनरूपी अर्थामध्ये अन्यथात्व निर्माण होऊ शकते. आणि म्हणून यथार्थ शास्त्राचं अवगमन हे आमच्या परंपरेमध्ये परंपरागत चालत आलेलं आहे. म्हणून धर्मरूप शास्त्र हे सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि त्या परंपरागत शास्त्राचं जे मूल्य आहे किंवा त्याचं जे मर्म आहे हे आपण ज्या वेळेला ऐकत असतो त्यावेळेला विशेष प्रकारचा शास्त्र श्रवणाचा आपल्याला लाभ प्राप्त होतो. आपण स्मृतीमध्ये अनेक प्रकारच्या स्मृती पाहिलेल्या आहेत. आता या ठिकाणी काल आपण केशराज भासांविषयी पाहिली. भट्टोबासांनी आपलं द्रव्य परमार्गाच्या कसं उपयोगी नेलं याविषयी स्मृती पाहिली. आता अनुचित क्रियेविषयी, ज्याला आपण दशक्रिया म्हणतो, अशाविषयी एक स्मृती आलेली आहे. साकाई पिते मृतानुवादू दशक्रिया निराकरणे. साकाईसे तिये वासनिके भट्टोबासांची शिष्य तयाचे पिते सरले. ते तयाचा नेमू सारुणी भट्टोबासापाशी आली. एताची भट्टोबाशी म्हणितले. साकाईसांचे वडील वारले आणि मग ती त्यांचं क्रियाकर्म नेम करून भट्टोबासांजवळ आली. मग आल्यानंतर भट्टोबास म्हणतात, काही करोनी आली ती साकाई. ती म्हणितले, बा आली वड पिंपळ लावून. मग भट्टोबासाशी दंडवत घातले भेटी झाली. सरीसे काही द्रव्य आणले होते. भट्टोबासा ते पुसले, भटो काही आणले असे तरी जेवण करू. भट्टोबासी म्हणितले, तो वासनिक नव्हे, तयाचे अन्न कोण घेईल, कोणी ने गती. या ठिकाणी दशक्रिये विषयी आलेला आहे, स्मृती आहे. त्या कोणाची दशक्रिया घेतल्या जाते? काही वेळेला दशक्रिया घेण्यासाठी आपण आग्रह करतो, परंतु त्या ठिकाणी वासनिकपणाचं जे कर्तृत्व आहे ते त्याच्या ठिकाणी असलं पाहिजे. आपुले म्हणून करशील तरी दिस संख्या लोटल्या घेतील. जर तुला तुझी स्वतःची क्रिया करायची असेल तर तुझे जे 10 दिवस सुतकाचे आहेत ते झाल्यावर आम्ही तुझं म्हणून घेऊ, त्यांचं म्हणून घेता येणार नाही. या स्मृतीमधून अनेक वासनिक असतील, सद्गृहस्थ असतील, धर्म उपदेशी, या सगळ्यांना या स्मृतीचा अर्थ समजला पाहिजे. मग ती उगीची राहिली. ते दिस लोटल्या भट्टोबासा ते मागू ते प्रार्थिले. भट्टोबाशी मानिले. मग तेही भट्टोबासाशी अवघ्या सहित अभ्यागत केले. ते अवघाही घेतले. साकाईसांचे पिते सरलेले आहेत. साकाईसांचे वडील वारले. साकाईसा ती वासनिक. साकाईसा ही वासनिक होती, धर्म आचरण करणारी होती. काही वेळेला पहा असं वाटते की आमचं हे नातं आहे, गोता आहे, आई आहे, वडील आहे, परंतु शेवटी धर्म हा आपल्या आत्मत्वाच्या आणि ममतेच्या पलीकडे असतो. तिथं तुमचे माता पिता हा भाग वेगळा झाला, पण त्यासाठी धर्म हा भाग वेगळा आहे. जरी माता पिता आहे पण त्यांच्याही ठिकाणी ईश्वर धर्माचं कुठलं अनुष्ठान असलं पाहिजे. काही ना काहीतरी धर्मरूपी ईश्वर वासनिक त्यांच्या ठिकाणी असलं पाहिजे. एवं अनिष्ट जे आहे प्रपंच, त्याची जी नैश्वरता आहे त्याविषयी त्यांच्या अंतःकरणात पोळ असला पाहिजे. आणि तो ईश्वर भक्तीशिवाय होऊ शकत नाही. कमीत कमी त्या ईश्वराचं अस्तित्व ज्याच्या हृदयामध्ये असते त्यालाच अनिष्ट किंवा वाईट ज्या गोष्टी असतात त्याविषयी पोळ असतो. अंतःकरणात त्याविषयी दुःख असते. आणि म्हणून वासनिक अवस्थेमध्ये साकाईसाला ते दुःख आहे. साकाईसाची स्मृती मागे गेली, पण साकाईसाचे पिते ती म्हणते
मी त्यांचं क्रियाकर्म त्या ठिकाणी दफन विधी वगैरे सगळा झाला आणि मग आचार्यांजवळ आली. आचार्यांना म्हणते की आता या माझ्या वडिलाच्या निमित्ताने काही मार्गाला पंगत वगैरे घ्या, तुम्ही अन्न माझं भोजन करा वडिलाच्या निमित्ताने. परंतु आचार्य म्हणतात आम्ही घेतलं असतं, परंतु तुमचे पिते ते वासनिक नव्हे. इथे वासनिक शब्दाचा अर्थ जयाची निकी वासना ते वासनिक, अनिष्ट सेवा पोळे तो वासनिक. आता अनुसरावयाची वासना हा भाग पुढचा आहे, त्यालाही वासनिक म्हणतात. परंतु त्या वासनिकातलाही तो पुढचा टप्पा झाला. पण प्रथमरित्या अनिष्टाचं ज्ञान त्याला असलं पाहिजे. मी ज्या प्रापंचिक सांसारिक जीवनामध्ये माझं जीवन जगतो आहो ते इष्ट आणि अनिष्ट त्याला कळलं पाहिजे आणि इष्टाविषयी त्याचा धडपड, त्याची त्याविषयी असलेली आर्थता असली पाहिजे. ज्याला इष्ट आणि अनिष्ट कळत असते त्याची इष्ट म्हणजे परमेश्वर, त्या परमेश्वर मार्गाकडे त्याची वाटचाल असते, भक्ती मार्गाकडे त्याची वाटचाल असते, ईश्वराचं अस्तित्व त्याला मान्य असते आणि त्यामुळे तो एकनिष्ठ ईश्वराकडे वाटचाल करत असतो. म्हणून अशा प्रकारे धर्मरूपी द्वार त्यांच्या ठिकाणी नव्हतं आणि म्हणून जरी तुझे ते पिते असतील पण त्यांच्या निमित्ताने आम्हाला दशक्रिया किंवा अन्न ग्रहण करता येत नाही. जर तुला तुझ्या नावाने काही करायचं असेल तुझं म्हणून तर ते तुला करता येईल, पण ते सुद्धा 10 दिवसाचा अवधी लोटल्यानंतर. कारण तोपर्यंत तू त्या सुतक धरून, जरी वडील होते पण काही वेळेला मुली सुद्धा त्या दुःखामध्ये वेचलेल्या असतात, त्या सुतकामध्ये वेचलेल्या असतात. आमच्या खानदेशात दोन्हीकडे सुतक धरतात, म्हणजेच माहेरी धरतात आणि तिकडे सासरी धरतात. अशा प्रकारे दोन्हीकडेही त्या ठिकाणी दुःख असते आणि म्हणून आपली मुलगी आहे, मुलीचं माहेरलाही सुतक धरतात. तर अशा प्रकारे सुतकाची ही प्रक्रिया त्या दिवसापर्यंत आहे, तोपर्यंत हे अन्न आम्हाला घेता येणार नाही. नंतर मात्र घेऊ. मग ती नंतर 10 दिवस झाल्यानंतर येते आणि त्या ठिकाणी परमार्गाच्या ठिकाणी ती स्वतःची क्रिया करते. आचार्य म्हणतात तुझी म्हणून घेता येईल पण तुझ्या वडिलांची म्हणून नंतर क्रिया आम्हाला घेता येणार नाही. अशा प्रकारे जर वासनिक असला तर त्याची आपण दशक्रिया घालावी. नामधारक असला पाहिजे, ईश्वराचं अस्तित्व असलं पाहिजे, अशा व्यक्तीची ती दशक्रिया घेतात. आणि जे घेणारे असतील अशांना ती दशक्रिया घालावी. जे घेत नाहीत त्यांना काही दशक्रिया समजा ते घेत नसतात. परंतु त्या निमित्ताने आपण काही विधी करतो. कोणी वस्त्रदान करते, कोणी अन्नदान करते, कोणी द्रव्यदान करते, कोणी धातुदान करते. परंतु ईश्वर का ज्ञानिया काही स्वीकरी तरी तया प्रेताचे सगुण होय, असं आमचं ईश्वर शास्त्र सांगतं. परमेश्वर अवतार जर स्वतः स्वीकारत असतील काही किंवा ते तत्पर आहे, ज्ञानी आहे, त्यांनी जरी काही त्या जीवात्म्याच्या निमित्तानं स्वीकारलं भजन पूजनाच्या माध्यमातून, तरी सुद्धा त्या मृत झालेल्या जीवात्म्याला त्याचा लाभ होत असतो. अशा प्रकारे आपण काही शांतिक पारायण करतो, काही त्या निमित्तानं स्मरण करतो, काही चिंतन करतो. जे काही विधी आपण करू एवढंच नव्हे, देवाला आपण वस्त्र अर्पण करतो, ओटी करतो, तिथेही कृपा मावली आहे. अशा प्रकारचे काही विधी केल्यानंतर त्या जीवात्म्याप्रती ते विधी त्याला 10 दिवसाच्या आत लागू होतात. अनुसरल्यानंतर सुद्धा अनुसरल्याच्याही काही क्रिया केल्या जातात. आता आम्हालाही लोक म्हणतात की अनुसरल्याची कुठं दशक्रिया घालत असतात. देवाने सांगितलं दशक्रिया घालायची नाही का? अनुसरल्याशी काय सांगितलं? किंवा योगियाला प्रत्यय नाही असं म्हटलंय ना देवाने. परंतु जरी ते प्रतदेह नाही तरी काही क्रिया अनुसरण हे निर्हेतुक आहे. काय आहे? अनुसरण हेच निर्हेतुक आहे. तो ईश्वराला समर्पित झालेला असतो. म्हणून अनुसरल्याचं वासनिक मंडळीच्या आपण काही अनुसरली मंडळी घरी असतात, त्यांचं सुतक धरायचं नसते किंवा सुतक धरून कोणत्या क्रिया करायच्या नसतात. येणं जाणं, 4 लोक येतील, उडतील, घरात बसतील,
बाकी तो दुःखरूप भाग काही आपल्या जीवनाला त्यांचा योग आलेला आहे, आपले वडील असतात, आई असतात, त्या निमित्तानं येणं जाणं करणं हा भाग वेगळा असतो. पण त्या निमित्ताने कुठले पिंड पाडणे किंवा समजा एखाद्या अनुसरल्याच्या पुरुष असतील त्याला काहीतरी शेवटच्या प्रक्रिया करतात. आणि म्हणून अशा प्रकारच्या कुठल्या देवताजनित विधीचा अनुष्ठान अनुसरल्याविषयी कोणा वासनिकांनी करू नये. कारण ते देवाला अनुसरलेले असतात, ईश्वराला शरण गेलेले असतात. त्यांची कर्म राहटी आणि दैव राहटी या दोन प्रक्रिया सगळ्यात महत्वाच्या आहेत. कर्म राहटीचा त्याग त्यांनी केलेला असतो. कर्म म्हणजे देवता, तयाची राहटी म्हणजे व्यवस्था. त्या कर्म राहटीच्या नियमानुसार देवतेची जी व्यवस्था आहे ती अनुसरते काळी प्रतिबंधल्या जाते आणि मग तो जीवात्मा हा देह ईश्वराला समर्पित करतो. ईश्वराला म्हणतो की चित्त वित्त काया हे तिन्ही अर्पावी सर्वज्ञ राया. हे देवाला समजा देह अर्पण केलेला आहे. देवा मी आता तुला अनुसरलो, अनन्य भावे हे देह मी तुला आता समर्पित केलं. आणि म्हणून हे देह सुद्धा देवाला दिलेलं असते. यावरती आहे ईश्वराची सत्ता. आणि ईश्वर ज्यावर सत्ता असते त्याला देवता सुद्धा कुठल्या प्रकारचं विशेष प्रकारचं मोठं दुःख ईश्वर त्याला होऊ देत नाही. तात्पर्य तात्पुरतं प्राथमिक स्वरूपामध्ये काही ज्वर येणे, काही ताप येणे, तर प्राथमिक स्वरूपात त्याला तात्पुरतं त्या ठिकाणी प्रारब्धरूप कर्माचा भोग ईश्वर त्याच्याकडून भोगून घेतात. पण मोठं असं दुःख होऊ देत नाही. एखादं असेलही काही मोठं दुःख तर त्या माध्यमातून ईश्वर त्या अनुसरल्याची अयोग्यता जी जीवस्वरूपी जोडलेली असते. सगळेच काही अंदा अनुसरले ना तर एकदमच अनुसरल्याची चर्या प्रत्येकाला घडत नाही. पण हे शेवटी जीवस्वरूप दोषरूपच आहे. आपण अपेक्षा करतो की आता तुम्ही अनुसरले, तुम्ही कसं काय हे म्हणता ते म्हणता, तिकडे लक्ष घालता तिकडे लक्ष घालता, या शेतात काय पेरलं, इकडे काय पेरलं, तिकडे काय म्हणलं, हे डोळ तिकडे गेलं काय बैल तिकडे, अशी अवस्था आपली प्राथमिक स्वरूपामध्ये काही वेळेला होते अनुसरल्यानंतर सुद्धा. मग त्याला काही दोष नाही काय, त्याचा दोष असतो. त्यालाच आम्ही अयोग्यता असं म्हणतो. आपण काही वेळेला अनुसरूनही अशा अनुचित प्रक्रिया काही जीवाकडून घडतात, त्याची अयोग्यता लागते. ती अयोग्यता सुद्धा आपल्याला इथे साधनामध्ये नासावी लागते. मग त्यावेळेला कुठेतरी तो अयोग्यतेचा जो भोग असतो तो अयोग्यतेचा भोग सुद्धा आपल्याला या देहामध्ये नासावा लागत असतो. काहीतरी ते दुःख रूपाने आपल्या समोर येतो. शेवटी ती अयोग्यताच आहे. आणि मग उरलेली अयोग्यता विषय ज्ञानात परमेश्वर नसतात. पण जे साधनामध्ये अडथळा करणारी आहे, जे साधन तुमचं पुढे जाऊ देत नाही आणि त्यासाठी अनुसरण देहामध्ये सुद्धा ते दुःख पुढे येतात. आणि मग त्या अनुसरण देहातही ते दुःख आपल्याला भोगावे लागतात. काही वेळेला असं तुम्हाला मानसिक आपल्या कल्पना असतात, शंका असतात, असं व्हायला नाही पाहिजे, असं कसं झालं, त्याला कारणे सुद्धा आपणच असतो. तिकडे त्याला कर्म म्हणतात. ती कर्म भोगाची प्रक्रिया देवता साधनातून तिकडेही कर्मराटीच्या ठिकाणी भोगविल्या जाते. आणि इथं सुद्धा अन्यत्र किती ते वाराणसी फेडीचे, वाराणसी किती ते खेळ फेडावे, त्याचाही तुम्हाला भोग भोगावाच लागेल की नाही. जरी तो अनुसरला तरी दैवराटीमध्ये काही तो देव झाला काय, कर्म कुठं सोडलं काय जीवानी, कर्म सोबतच आहे. आता तिकडचं कर्म जे होतं ते देवता अधिष्ठित होतं, इकडचं जे कर्म आहे हे ईश्वर अधिष्ठित आहे. पण याचा सुद्धा भोग असतो. यालाच नित्य चालीची अयोग्यता असं म्हणतात. हा जर दुःखरूप भोग पुढे पुढे चालत गेला, ईश्वराच्या हननापर्यंत जाऊन पोहोचतो. नित्य नरकासारखे दुःख त्यामधून निष्पन्न होतात. आणि म्हणून काही अयोग्यतारूप भोग असतात ते जीवस्वरूपी अनुसरण देही भोगावे लागतात. तुमचे कर्मराटीचे जोडलेले नित्य प्रारब्धरूप दोष असतात, ते कर्मराटीमध्ये भोगविल्या जातात, त्याचाही भोग असतो. परंतु परमेश्वर मात्र ते इथे नासून घेतात. एखाद्या अनुसरलेला काही थोडंफार दुःख असेल की इथे नासून त्याची पुढची वाटचाल पुन्हा करतात. अर्थात भोग तर हा कोणाला चुकत नाही आपण असं म्हणतोच, परंतु ईश्वराच्या कृपेने किंवा एखादा तत्काळ मानून त्या परमेश्वराची तशी प्रार्थना करतो, अनुताप करतो. आणि काही वेळेला त्या अनुतापाने सुद्धा कर्मांचा नाश होत असतो. अप्राप्ती निमित्तके दुःखे कर्माच्या राशी नासती. अशा प्रकारचं अनुताप, अप्राप्तीपर दुःख, चतुर्वेद दुःख जर त्या ठिकाणी विशेष असलं तर ईश्वरालाही झळंब होतो आणि परमेश्वर कृपेने ईश्वर त्या कर्मांचा नाश करतात. अशा प्रकारची जी दशक्रिया विधी आहे ती वासनिकाविषयी याविषयी वापू आला. अनुसरल्याविषयी आपण विधी करतो.
तर त्या अनुसरल्याला सुद्धा काही वेळेला त्या क्रियेमधून योग्यता जनित कार्य अर्थात अनुसरल्यानंतर योग्यता आणि अयोग्यता असते, ती योग्यता त्या क्रियेमधून लागते, कारण ती क्रिया हेतुक म्हणून करायची नसते. अनुसरण मुळात हे निर्हेतुक आहे, ते देह ईश्वराला अर्पित केलाय आणि म्हणून श्री चक्रधरार्पण म्हणून अनुसरल्याचा संकल्प सोडावा. कारण त्या निमित्तानं जरी आपण काही क्रिया केली असेल तर त्याला श्री चक्रधरार्पण म्हणून ती 10 दिवसाच्या त्यांच्या निमित्तानं क्रिया करावी. ती क्रिया योग्यतारूप आहे. ते योग्यतारूप असलेला जीवात्मा त्याला कुठल्या प्रकारचं आंतिक म्हणजे प्राणापदीचं दुःख होत नाही. उतटताना जीव स्वरूपाला होणारे दुःख असतात. हा ओहोला बोलेला जीवात्मा असतो, तो त्यामध्ये जसा एखाद्या कारल्याचा वेल किंवा एखादा वासनीचा वेल एखाद्या झाडावर अटकतो, त्याला आपण ओढतो, तो मागे ओढतो, आपण पुढे ओढतो, तो मागे ओढतो, एकाएकी तो वेल त्या झाडातून निघत नाही. तसं हा जीव स्वरूप या देहामध्ये परमाणूच्या संदोसंधी जीव आपलेला आहे देहात. मग या देहातून काढते वेळी ती काळ भैरव देवता या जीवाला तमाचेने आक्रोशे काढिला. तमरूपतेतून आक्रोशाने या जीवातून याला काढत असते, देहामधून त्याला दुःख होत असते. परंतु अनुसरणाचं जेव्हा देह जाते त्यावेळेला तसं कुठलंही दुःख ती देवता त्याला देऊ शकत नाही. का? ती देहच ईश्वराला दिलेला आहे. उच्चतम देहामध्ये ती देवता त्याला कशा प्रकारचं दुःख भोगू शकत नाही. तो ईश्वरीचा देह आहे आणि म्हणून अलगद लोण्यांतू केसाप्रमाणे त्या देहातून त्या जीवात्म्याला अनुसरल्याच्या जीवात्म्याला ती काढत असते. कारण अनुसरण हे ईश्वराचं आहे, देह हे ईश्वराला अर्पित केलेला आहे आणि म्हणून अशा प्रकारचं युक्तत्व अनुसरण ज्याच्या ठिकाणी शेवटाला जाते, प्राश्चित युक्तत्व ज्याचे देह शेवटाला जाते, त्याची ही प्रोसिजर आहे. अशा प्रकारे त्या देहातून परमेश्वर त्याला त्या अलगदपणे निघण्याची प्रक्रिया अनुसरण्याच्या देहाची आहे. किंवा गृहस्थाश्रम धर्मामध्ये सुद्धा अशा प्रकारे आपण ज्यावेळेला एखादा प्रायश्चित विधी आपल्या शेवटी घडतो आणि त्यामध्ये सुद्धा तिथे चतुर्वेदी सारखे दुःख असतात, इतरत्रही दुःख असतात, ईश्वर कृपेने तेही चुकतात आणि मग अशी कणव निर्माण झाल्यामुळं त्या देवतेला त्या कणवेचं अस्तित्व असते. एखाद्या जीवात्म्याने जर तशा प्रकारची चतुर्विध दुःखाची एखादी प्रायश्चित रूप क्रिया त्याच्याकडून घडली असेल तर ती जीव स्वरूपावर त्याचा ठसा असतो. अर्थात हे कणव ईश्वरीची आहे पण अस्तित्व देवतेला आहे. अस्तित्व की हा जीव ईश्वरीच्या कणवेचा आहे ही ती जाणते आणि कणवेनुसार सुद्धा काही वेळेला ते दुःख परमेश्वर त्याचे चुकत असतात. दातृत्व करण्याअर्थी सुद्धा कणव ह्या उपयोगी जातात. अशा प्रकारचं ईश्वरीचं तत्वज्ञान या प्रत्येक गोष्टीमध्ये सामावलेलं आहे. आणि आज आपण या वासनिकाची किंवा अनुसरण्याची दशक्रिया या माध्यमातून थोडक्यात विवेचन ऐकलेलं आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही शांत नंतर वेळेत मला विचारू शकता. महात्म्या विजन विरोधान वाधू कवनी एकी भटोबासा पाशी भिक्षा केली तयाशी विजनाची आवडी नाही भिक्षू तया ते बोलावू विजनाशी नेते ते देखून भट्टवासी म्हणितले विजना जाता या ऐसे होताये म्हणून खळीचे प्रमाण उच्चारिले. एखादा विधी नूतन साधने असतो, नवीन असलेला व्यक्ती एकाएकी इकडे त्याला जो देहाला शरीराला इंद्रियाला सवयी पडलेल्या असतात त्यालाच आपण सरळी म्हणतो. सरळीचं वर्तन म्हणजेच विधियुक्तत्वी प्रमाण विरहित वर्तन करणे, विधीच्या विरहित विधियुक्तत्वी वर्तन नाही. आणि म्हणून प्रमाण शून्य ज्या क्रिया असतात त्या ईश्वरीच्या लेखी लागत नाही. आपण क्रिया करतो पण ती करत असताना प्रमाणात आहे किंवा नाही. प्रमाण म्हणजे ईश्वरीच्या आज्ञेचं, वचनाचं, मार्गरूढीचं, वृद्धाचाराचं कशात तरी बसलं पाहिजे ना. आपण एखादी गोष्ट करत असताना एखादं आपण कार्य करतो आहोत त्या कार्याचा मागावा कुठे वृद्धाचारात आढळतो का, मार्गरूढीत दिसतो का, स्मृतीस्थळात त्याचं प्रमाण आहे का, नाही तर संन्निधानीच्या वचनामध्ये कुठं प्रमाण आहे का, वेळेमध्ये कुठं काही घडलं का, इत्यादी याच्यातही जे गोष्ट दिसत नाही ती जर आपल्यापाशी दिसत असेल वर्तमान स्थितीमध्ये तर ती गोष्ट समजा आम्ही प्रमाण बाह्य मानतो.
अशा प्रकारचे काही काही ग्रंथ, काही तत्वज्ञान, काही विवेचन, आम्ही त्याला असं म्हटलंय हा पाठक्षेपक आहे, हे तत्वज्ञान प्रवाहाच्या थोडं वेगळं आहे आणि म्हणून त्याला आमच्या पूर्वजांनीही काही काही मान्यता दिली नाही. पण जे परंपरागत आहे, ज्याला बहुतांचं पाठबळ आहे, ज्याला सगळ्यांनी त्याला स्वीकारलेलं आहे, अशा काही पद्धती किंवा मार्गरूढी आहे त्या परंपरेने चालत आलेल्या आहे. काही वेळेला आपण असं म्हणतो की हे आता ही क्रिया करायलाच पाहिजे का, हे केलीच पाहिजे का, अशा प्रकारचे काही भावनिक प्रश्न आपण करतो आणि मग त्यावेळेला कुठेतरी आपण आपल्या परंपरेचाही विचार करत नाही. एखाद्या वेळेला मागच्या लोकांनी पूर्वजांनी केलंय ना, आता आपल्याला करायला काय हरकत आहे? आपल्यापेक्षा तर ते सुज्ञच असतील, ज्यांनी एवढा धर्मसिद्धीला नेला, आपल्यापर्यंत पोहोचवला. अनेक जण विचारतात मग आम्ही आता उपवास दाखवलाच पाहिजे का? अरे आपल्या पूर्वजांनी दाखवला, गुरुसुरुजांनी दाखवला, परंपरेने दाखवलेला आहे, त्यांच्यावर तर विश्वास ठेवा. अनेकांची अनक मत असू शकते, पण परंपरा काय सांगते, या परंपरेला धरून जो पुढे जातो तो खरोखर आपल्या आत्मचिंतनामध्ये आणि परंपरेच्या विश्वासानं तो आपली क्रिया पुढे नेत असतो. म्हणून मानसिक आपल्या अंतःकरणामध्ये कुठल्या प्रकारचा विकल्प निर्माण न करता परंपरेला महत्व देऊन पूर्व आपल्या परंपरेच्या माध्यमातून पुढे चालावं, म्हणजे अशा प्रकारचे कुठल्या आपल्या मनामध्ये विकल्प निर्माण होत नसतो. त्यामुळं इथं आता एक महात्मा आहे, तो नूतन आहे, मग त्याला विजनाला जाताना थोडासा कसकसपणा वाटतो. विजन म्हणजे 3 तास एका ठिकाणी बसणं, कुठल्याही प्रकारची तिथं रसमत नाही, अन्य वार्ता नाही, कुठल्या गप्पा नाही, अशा ठिकाणी 3 तास वेळ घालवणं म्हणजे फार दुर्मिळच असते. आपल्याही अंतःकरणामध्ये कधी कधी आपण ज्या वेळेला एखादा 3 तासाचा वेळ एखादा एकांतात द्यायचा म्हणजे आपल्याला फार मोठं त्यामध्ये संकट वाटते, कधी 3 तास संपतील. पण आपल्याला अष्टोप्रहर स्मरण भट्टवास लेखी लावत होते, हे आपण ऐकतो की अष्टोप्रहर म्हणजे 24 तास, 24ही तास भट्टवासांचे लेखी लागत होते. कसे लेखी लागत असतील? तयाचे उठणे बैसणे येतीलेही वाया न वचे, अशा प्रकारचे काही पुरुष असतात. उठणं बसणं ते सुद्धा त्या ईश्वर मार्गीच्या लेखी लागते, ईश्वराच्या लेखी लागते असे भट्टवास. आणि म्हणून आपल्याला नाही समजा त्या ठिकाणी अष्टोप्रहर लेखी लावता आले, पण 1 प्रहर तरी ईश्वराच्या लेखी जो लावत असतो त्याला ईश्वरीचा पुन्हा संबंध होतो. अशा प्रकारे आमची शास्त्र परंपरा सांगते की जो 1 प्रहर स्मरण साध्यपर अनुसरल्याची विशेष करून चर्या आहे की त्या अनुसरल्याचं 1 प्रहर तरी त्या ईश्वराच्या लेखी लागला पाहिजे, तर समजा त्याला ईश्वराचा पुढच्या देही पुन्हा संबंध होतो. जर तो 1 प्रहर त्याच्या लेखी पूर्णता लागला नाही, त्यासाठी पुन्हा 1 देह द्यावा लागतो. याला आम्ही देहांतराय म्हणतो. पुन्हा 1 देह द्यावा लागतो. यथा वैराग्य देवाचं उदाहरण, त्यांचं स्मरण कमी पडलं म्हणून साध्यपर योग्यता कमी पडली आणि म्हणून 3.5 वर्ष पुन्हा तो आचाराचा योग आला आणि पुन्हा तो आचार संपला, साध्यपर योग्यतेचा योग पूर्णता झाला, स्वामी त्यांना घेऊन जातात. अशा प्रकारे देहांतराय, भेटी अंतराय, सृष्टी अंतराय आणि फळांतराय 4 प्रकारचे अंतराय. मग कोण्या कोण्या अंतरायात कधी कधी आपण सापडून जातो. अर्थात सृष्टी अंतरायाचे आपण प्रत्येक सृष्टी ज्ञान झाला, प्रत्येक सृष्टी ईश्वराचं अंतर पडलं, म्हणजे हे आपलं काय आहे, दुर्भाग्य आहे. ईश्वराने ईश्वराचा कर केला, परमेश्वराने ईश्वराने आपला स्वतःहून कर केला जीवाला ज्ञान देण्याचा, पण अधमतीने दुर्भाग्य असतो आपण तो योग दवडलेला आहे. ईश्वराच्या सन्निधानात गेलो, जवळ गेलो आणि जवळ जाऊन पुन्हा परमेश्वराने आपल्याकडे तोंड फिरवलेलं आहे. का? ईश्वराला खंती आणली, ईश्वराला आपण औदास्य आणलेलं आहे आणि त्यामुळे पुन्हा इथपर्यंत या कलियुगामध्ये येऊन पोहोचलो. आता हे कलियुग अधम युग आहे. श्रीकृष्ण महाराज विजय करतात आणि त्या ठिकाणी धर्मराजांना मागे त्या ठिकाणी संस्थापना करण्यासाठी ठेवतात. या कलियुगामध्ये 7 अहोरात्र धर्मराजे म्हणजे युधिष्ठिर राहिले आणि मग धर्मराजाने काय केलं की द्वारकेचं राज्य वज्रनाभीला, हस्तिनापूरचं राज्य दिलं परीक्षितीला. दोन्ही राज्याची संस्थापना केली. हस्तिनापूर म्हणजे दिल्ली
या दोन्ही राज्याची संस्थापना केली। 7 दिवसाचा कालावधी लागला आणि मग हस्तिनापूरचं राज्य दिल्यानंतर त्या ठिकाणी धर्मराजे पुन्हा हिमालय पर्वताकडे निघाले। परंतु जात असताना देह क्षेपत असताना त्यांना देवतांनी चौकडीचं दर्शन करविलं। जे 60 लक्ष वर्षाची या कलियुगाचं जे सामर्थ्य फळ आहे की कलियुगी जन्म मात्र चौकडीपर्यंत नरक, या कलियुगातलं जे सामर्थ्य फळ जन्मल्या बरोबर 60 लक्ष वर्षाचा ठप्पा बसतो आणि मग ते सामर्थ्य फळाचा भोग कसा असतो म्हणून तो दाखवत अशा प्रकारे मध्यंतरी मला आमचे डॉक्टर सोनपेटकर बाबा या प्रश्नाविषयी त्यांनी मला एक दिवशी फोनवर माझ्याशी चर्चा केली होती। पण आता शेवटी जे आले आहे परंपरेनं ते आम्हाला सांगावं लागते। तर युधिष्ठिरांनी अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांना नेत्यांना जे चौकडीचे नरक आहेत ते त्यांना दाखवत मग त्यांना पुढे सुखरूप फळा मिळालेला आहे। परंतु ते धर्मराजे म्हणतात युधिष्ठिर, अहो या कलियुगामध्ये मी राहिलो, मी या कलियुगाचं अन्न सेवन केलं नाही, पाणी सेवन केलं नाही, काहीच घेतलं नाही, तरी मला हे नरक का दाखवले? ते म्हणतात तुम्ही काही जरी नाही सेवन केलं पण या कलियुगाच्या भूमीवरती तुम्ही राहिलेले आहात। जमिनीचा प्रभाव, इथलं वारा, इथलं जे काही वातावरण आहे या वातावरणाचा स्पर्श तुम्हाला झाला आणि म्हणून त्यामुळे तुम्हाला हे कलियुगाच्या नरकाचं दर्शन या ठिकाणी करविण्यात आलं। पहा, नुसतं त्या 7 दिवसाच्या राहण्याने वायूनी त्या प्रभावाने त्यांना अशा प्रकारचं नरकाचं दर्शन आहे। आपण तर कलियुगामध्ये या जन्मलो आहोत। खाणे पिणे उठणे बसणे सर्व आहार विहार आपल्या या ठिकाणी सिद्धीला जातात आणि मग ते नरक आपल्यासाठी ते थांबलेलेच आहेत आणि मग त्यासाठी येथच्या होईल। इथं व्हा म्हणजे येथ्या परमेश्वराची जी अस्थिपरी आहे, ईश्वरीचा जो रस्ता आहे त्या रस्त्याला जर धरून चाललो तर देव शेवटी दयाळू मयाळू आहे। आई आहे, माऊली आहे, तो निश्चितच या दुःखापासून जीवाला सोडत असतो। हे अंतरीचा जळंब जर त्यापाशी पोचला तर तो फक्त सोडविता एक परमेश्वर, या जीवाला परमेश्वर एक सोडविता आहे आणि तो निश्चित या दुःखापासून सोडवत असतो। अशा प्रकारे त्यासाठी अंतःकरणामध्ये अशा प्रकारचे विजनयुक्तत्वी काही विधी असतात, काही चिंतन असतात, काही ईश्वराचे स्मरणीय वाक्य असतात, ते प्रत्येकाने अनुष्ठित केले पाहिजे। विजन हा विधी केवळ भिक्षुकाचा नसून या स्मृतिस्थळामध्ये वासनिकाला सुद्धा विजन विधी सांगितलेला आहे। काळे कृष्ण भट्ट गीत गायनी प्रशंसने। आता काळे कृष्ण भट्ट हे श्री नागदेवाचार्यांचे शिष्य, अति चर्यावंत, अनेकांना धर्मी लावणारे आणि अशा प्रकारे धर्म प्रचारक असलेले हे काळे कृष्ण भट्ट हे कवी सुद्धा होते। यांच्या ठिकाणी धर्म प्रचार करून अनेकांना धर्मी लावावे अशा प्रकारचंही कौशल्य होतं। त्याचप्रमाणे काही त्यांच्या ठिकाणी गायन करावं आणि त्या गायनामधून आपला ईश्वरीच्या प्रती भाव प्रगट करावा अशी काही काव्यरचना त्यांची आहे। तर या ठिकाणी ती काव्यरचना आली ज्या वेळेला भगवान श्री गोपाळ कृष्ण महाराज त्या गोकुळामधून त्या मथुरेला निघून जातात आणि मग गोकुळामधली असलेली परिस्थिती, कारण श्रीकृष्ण महाराजांना सगळे जलचर, त्या ठिकाणचे पशु पक्षी, झाड, नवे नवे सगळे गोपगडे सवंगडे सगळे वेधलेले होते। हा परमेश्वराचा एक वेद शक्तीचा व्यापार असतो। जिथे ईश्वराची श्रीमूर्ती आहे तिथे तो आपोआप वेद निर्माण होतो। जसं आमच्या स्वामींच्या श्रीमूर्तीला पाहून वेधून जायचे। ज्यावेळेला आमचे स्वामी पाटोद्याला गेले त्या ठिकाणी तो राहिया नावाचा भक्त त्या मंदिरात आला देवतेच्या, आमच्या स्वामींच्या एक सुडा कटी प्रदेशी, एक सुडा स्वामींच्या पृष्ठविभागावरचा थोडासा कपडा बाजूला झालेला होता
आणि त्या राहियाचं, त्या स्वामींच्या श्रीमूर्तीचं दर्शन झालं राहियाला. तो म्हणतो, घाली घाली गा देवा अंग उघडे, फिर दे डोळ्याचे पारणे. अर्थात तो जो वेद आहे तो आपला विकार रूपी वेद नसून तो दैवी शक्तीचा प्रभावित करणारा वेद आहे. त्या वेदाने आवडीने सुद्धा त्या ठिकाणी जर वेद निर्माण झाला, ईश्वराच्या दर्शनाने सुद्धा फळ होतात. ईश्वराची कोणतीच केलेली क्रिया वाया जात नाही, तत्वयनाचीही वाया जात नाही, तर प्रत्यक्षात श्रीमूर्तीच्या ठिकाणचा आलेला योग त्याचाही कोणती क्रिया वाया जात नाही. त्या दर्शनाने सुद्धा फळ होत असतात. ईश्वराचं याला दर्शन झालेलं आहे, एवढं जरी त्याच्यापाशी ते काही कणव असेल, त्या कणवेचा धागा धरून त्या देवता त्याला सुखरूप फळ भोगवितात. हा ईश्वरीचा जीव आहे म्हणून त्याला त्या कणवेच फळ देतात. असे दर्शनाचे फळ असतात. आणि काही जीवाच्या ठिकाणी परमेश्वर मुद्दामूनच त्या ठिकाणी आपला योग त्याला पुरवितात. काही अधिकार असतात, एखाद्याचं दुःख दूर करायचं आहे, अशा वेळेला तो त्या परमेश्वराच्या संपर्कात येतो आणि मग संपर्कात आल्यानंतर तो त्याचा मूळ त्याच्या ठिकाणी काही कणवरूपी अधिकार निघाला त्या काहीतरी थोडकं जरी त्यांनी त्या जीवात्म्याने त्या ईश्वरासाठी केलं असेल तरी सुद्धा एकावर परमेश्वर पुन्हा पुन्हा त्याची कीव करतात. आमच्या शास्त्रात असं म्हटलंय की भोगोनी उरला तो तोष. काही वेळेला एखादं फळ आपण जोडतो परमेश्वराचं, ते देवतेचं फळ आहे पण ईश्वर देतात. आता ते फळ भोगणं झालं, संपलेलं आहे, पण तरी सुद्धा ईश्वरीला तोष असतो की याला हे नरक होऊ नये, दुःख होऊ नये, आणि म्हणून परमेश्वर त्या जीवाचे पुन्हा कणव करतात. कणव करून पुन्हा त्याला फळ देतात. जसं एखादा आपल्याकडे एखादा कामाला कोणी व्यक्ती असतो आणि त्याची इमानदारी आणि ते कौशल्य पाहून तो मालक त्याच्यावर पोचतो, त्याला पगार देतो. कधी कधी त्याला म्हणतो की नाही आता हे आणखी तू काहीतरी वरून द्रव्य घे, काही वस्तू देतो, काही त्याला घरातलं धन धान्य देतो, पण हे पगाराच्या वेगळं देतो. का देतो? की त्याची असलेली इमानदारी. तशा प्रकारे एखाद्या जीवाविषयी जर ईश्वराला तोष उत्पन्न झाला तर जरी त्याचं काही मुळात अर्धकत्व नसेल तर विना अर्धकत्वी सुद्धा. म्हणूनच परमेश्वराला अनार्जित दाता असं म्हटलेलं आहे. ईश्वराला अनार्जित दाता असं म्हटलंय. आपली काही ईश्वराजवळ ठेव असताना सुद्धा एखादा तोषरूपी धागा जर ईश्वराजवळ थोडासा जरी असला, जरी संपलेला आहे ते भोगून, पण तरी पुन्हा ईश्वर कणव करतात. ते कणव केली ईश्वराने त्या जीवाची, त्या देवता पुन्हा ते कणव पाहतात की हा तर कणवेचा ईश्वरीचा जीव आहे, पुन्हा त्याला त्या देवतेच्या सुखरूप फळामध्ये नेतात आणि त्याला नरकापासून सोडवितात. ही अशा प्रकारची कणव निघण्याची जी एक प्रक्रिया आहे ही ग्रहस्थाश्रम धर्मात सुद्धा आपल्याला भजना पूजनानी स्मरणाने इतर क्रियेनी सेवेनी ह्या कणवा निघत असतात. आणि मग परमेश्वर दयाळू मयाळू असल्यामुळं तुम्हाला नरकाला ईश्वर जाऊ देत नाहीत. हे ईश्वराचं फार थोरपण आहे, हे ईश्वराचं आपल्यावर माऊल पण आहे. हे दैवराटीचं आपल्याला समजण्याच्या भागातून, ज्याला तत्वज्ञानाच्या माध्यमातून देव समजायचा असेल त्यासाठी अशा प्रकारच्या काही कणवा असतात. आणि त्या कणवा मात्र कशा असतात? त्या निर्हेतुक असल्या पाहिजे, हेतुकता नसली पाहिजे. काही वेळेला क्रिया निष्पन्न होत असताना जो आपला भाव आहे तो भाव एक परमेश्वराच्या चरणाशी समर्पित असला पाहिजे, तेव्हा ती कणव निघते. त्यामध्ये जर का दुसऱ्या प्रकारे एखादी क्रिया हीन असेल आणि त्या हीन क्रियेमधून जर आपण अपेक्षा करत असू की मला हे ईश्वराचं फळ अपेक्षित आहे, ते होणार नाही. आणि म्हणून आपल्या धर्मरूपी कणवा आहे, याला धर्मरूपी कणव म्हणतात, की परमेश्वराचा धर्म आपण धारण केलेला आहे. त्या धर्माच्या अंगाने जर एखादी आपली कणव जोडल्या गेली त्याचं फळ तुमच्यासाठी निश्चितच आहे. अशा प्रकारचं कार्य या श्रीकृष्ण महाराजांचं गीत काळे कृष्ण भट्ट यांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. की ज्या वेळेला श्रीकृष्ण महाराज त्या गोकुळामधून मथुरेला जातात आणि मथुरेला गेल्यानंतर त्या गोकुळामधली काय अवस्था आहे त्यांनी या ठिकाणी वर्णन केली. एक वेळ काळे कृष्ण भट्टी दशांके उद्धव देव गोकुळा पडताळावयाची पदे केली, ते भट्टोबासापाशी म्हणितली ती पदे ऐशी. ते उद्धव देवांनी
ज्यावेळेला गोकुळामध्ये जाऊन त्या गोपिकांचं सांत्वन केलं, तिथल्या असलेल्या सगळ्या लोकांना सांभाळण्यासाठी, पडताळण्यासाठी श्रीकृष्ण महाराजांनी उद्धव देवाला पाठवलं होतं. उद्धव देव हे सुद्धा श्रीकृष्ण महाराजांचे प्रेमी भक्त. ज्यावेळेला कंसाचे पिता म्हणजेच कंसाचे जे वडील होते त्यांचं काय नाव होतं? उग्रसेन. उग्रसेनाला बंदीखान्यातून काढलं. आता स्वतःच्या वडिलाला बंदीखान्यात टाकलं कंसाने. आणि मग श्रीकृष्ण महाराज ज्यावेळेला मथुरेला जातात त्यावेळेला पहिल्यांदा त्या बंदीखान्यामधून श्रीकृष्ण महाराजांनी उग्रसेनाला मुक्त केलं. आणि तिथे उद्धव देव खांबा आडून ही सगळी प्रक्रिया पाहत होते. उद्धवांना श्रीकृष्ण महाराजांचा वेध होता. एवढंच नाही, अत्यंत प्रियता होती, भक्त होते. आणि मग त्या आवडीचा आवाका लक्षात घेऊन उग्रसेनाला त्या बंदीखान्यातून काढलं. उद्धवदेव खांबाच्या आडून श्रीकृष्ण महाराजांना लपून लपून पाहत होते. आता श्रीकृष्ण महाराज काय लीला करतायत. आणि थोडीशी दृष्टादृष्ट झाली. जशी बाईसांना प्रेम बाम देण्यासाठी 3 दिवसाचं अंतर पडलं. आज खाली पाहायचे, स्वामी पाहायचे, ती खाली पाहायची, किंवा समजा त्या स्वामीकडे तर स्वामींची दृष्टी. अशा प्रकारे 3 दिवस. पण तिसऱ्या दिवशी मात्र देवाने प्रेमाचा संचार केला. उभयनिरीक्षमाने दृष्टीला दृष्टी झाल्याशिवाय ईश्वराला शक्ती संचार करण्यासाठी सुद्धा उभयाची दृष्टी एकमेकाकडे असली पाहिजे. पाठमोर्या म्हणजे जर पाठीमोरी असेल तर तिथे शक्ती संचार होत नाही. म्हणून समक्ष समोरासमोर पाहिजे. घेत्या देत्या त्यालाच म्हणतो आपण समोर बसून शास्त्र घ्यावं, समोर बसून त्याचं आवाकन करावं, अवलोकन करावं. आपली पद्धती आहे. पृष्ठ विभागाला बसू नये, समोरच्या विभागी बसून ऐकावं, समोर बसून तो अवसर पाहावा, ही आपली परंपरा आहे. अशा प्रकारे देण्याचं जे दातृत्व करण्याचं कार्य असते ते समोरासमोर आहे. म्हणून त्या ठिकाणी जशी दृष्टी झाली उद्धव देवाची आणि आमच्या श्रीकृष्ण महाराजांची, तर श्रीकृष्ण महाराजांनी उद्धव देवाला आपलं प्रेम दातृत्व केलं. आणि मग प्रेमाचं दातृत्व केल्यानंतर ते पुन्हा अतिप्रिय प्रेमी भक्त झाले. अशा प्रेमी भक्ताला श्रीकृष्ण महाराजांनी त्या गोकुळातल्या लोकांचं सांत्वन करण्यासाठी पाठवलं. आणि ती काय पदे या ठिकाणी आली. परांती जो नारी श्री उद्धव देव पसायिता, शेनू संभ्रमिता अंगसिके देखोनी, कोमाईली मुखकमळे अतिवियोग दुःखा नळे, कृष्णा लागी उताविळे गोपी वृंदे बोलती. त्या ठिकाणी उद्धव देवाला पाठवलं. पण पाठवताना श्रीकृष्ण महाराजांनी आपल्या अंगावरचा भरजरीत असलेला पितांबर तो श्रीकृष्णाने उद्धव देवाला सोबत दिला. काही वेळेला या पितांबराला बघून तरी त्या तिथल्या असलेल्या गोपिका शांत होतील, त्यांचा विरह शांत होईल. श्रीकृष्ण महाराजांनी जो दिलेला विरह आहे त्या गोपिकांना सोडून गेले काय की त्यांना जो वेध लागलेला होता तो वेध श्रीकृष्ण महाराजांचा दैवी शक्तीचा वेध आहे. आणि म्हणून त्या अत्यंत मनामध्ये उद्विग्न झालेल्या आहे श्रीकृष्णाच्या भेटीसाठी. आणि त्या तळमळ करतायत माशाप्रमाणे. मग हे त्यांच्या अंगावरती पितांबर शेला श्रीकृष्ण महाराजांनी दिला आणि उद्धव देव त्या गोकुळामध्ये प्रवेश करतायत. प्रवेश करताना परांती जव नारी श्री उद्धव देव पसायिता पाहतात. त्या नारी म्हणजे तिथल्या स्त्रिया. जणू काही श्रीकृष्ण महाराज तर आम्हाला भेटीला परत आलेले नाही. त्याच्यावरून त्यावेळेला त्यांनी तो शेला अंगावरती पांघरलेला पितांबर पाहिला आणि असं वाटलं का आमच्या भेटीसाठी पुन्हा श्रीकृष्ण महाराज आलेत का काय. शेनू संभ्रमिता त्या पितांबराला पाहून संभ्रमित झाल्या. त्यांना वाटलं जणू आम्हाला काही श्रीकृष्ण महाराज आलेत का काय पुन्हा आमचे अर्थ पाहून भेटायला. अंगसिके देखोनी अंगावरती पांघरलेला तो शेला किंवा पितांबर पाहिल्यामुळे त्यांना तसं वाटलं. कोमाईली मुखकमळे अतिवियोग दुःखानळे अत्यंत मुखकमळ म्हणजे त्यांचे चेहरे श्रीकृष्ण वियोगामध्ये कोमावून गेलेले आहेत. त्यांच्या देहावरती शरीरावरती दुःखाची सावट आहे. आणि कृष्णा लागी उताविळे गोपी वृंदे बोलते आम्ही श्रीकृष्ण महाराजांच्या भेटीसाठी उतावीळ झालेलो आहोत. अशा प्रकारची आर्त आपली असलेली भावना त्या गोपिका त्या ठिकाणी व्यक्त करतात.
काह्या तेजिले कृष्णे प्रियोत्तमे म्हणती बाळा, आता काहीसा पडताळा कृष्णा मेळवी उद्धवा. मग ते त्यांना लक्षात येते की देवाने तर उद्धव देवाला पाठवलाय. मग त्या श्रीकृष्ण महाराजांनी पाठवलेले उद्धवदेव त्यांना ते म्हणतात, काह्या तेजिले कृष्णे प्रियोत्तमे म्हणती बाळा, आम्हाला देवा तू का बरं त्यागलेला आहे? एवढं काय तुला गोकुळ सोडून तिकडे मथुरा जाण्याची काय गरज होती बरं? आमचा तुम्हाला वेट आला का? आम्हाला तुम्ही का त्याग केला? आता काहीसा बडिताळा कृष्णा मेळवी उद्धवा. जर एवढा आमचा तुम्हाला वीटच आलेला आहे, मग पडताळासाठी सुद्धा कशाला पाठवलं? तुम्हाला जर आम्हाला भेट द्यायची नाही परत, ते या पडताळण्यासाठी उद्धव देवाला आमचं संबोधन करण्यासाठी कशासाठी पाठवलं? तुम्ही जे यायला पाहिजे होतं त्या भक्ताला का बरं तुम्ही पाठवलं? आम्हाला प्रत्यक्षात तुमची भेट घ्यायची होती. अशा प्रकारचा उद्रेक त्या व्यक्त करतात आणि म्हणतात, नित्य स्मरो गोकुळ बंधू सवंगडे खिलारी, आम्ही देवी किया किंकरी काही न विसरो गोविंदा. तुमचं आम्ही नेहमी स्मरण करतो. त्या गोकुळामधले किंकर असलेले सेवक, तुमच्या सहवासातले गोपगडी गोपिका, त्याचबरोबर असलेले सर्व सोबतचे मैत्र, हे सदा सर्वदा तुमचं या ठिकाणी चिंतन करतायत. श्रीकृष्ण महाराजा तुम्ही आम्हाला भेट द्यावी. सकळ आकळा विदा सुंदरी, राया रायांच्या कुमरी, आमते सांडोनी मुरारी त्या प्रेमील गोपाळ. बरं आमचं असं एक अभाग्य म्हणा, आम्ही भाग्यहीन म्हणा का काय? तुम्ही ज्या मथुरेमध्ये गेलेले आहात तिथे त्या ठिकाणी भौमासुराच्या बंदीखान्यामध्ये संपूर्ण राजाच्या राजकुमारी बंदिस्त करून ठेवलेल्या आहेत. त्या आमच्याही पेक्षा सुंदर आहेत. त्या तुमच्या भक्त होतील. त्या बंदीखान्यातून त्यांना तुम्ही मुक्त केलं आणि त्या तुम्हाला समजा त्या ठिकाणी भक्त म्हणून प्रिय होतील. असे तुम्हाला प्रिय प्रिय भक्त त्या ठिकाणी मिळाले. आता आमची तुम्हाला काय गरज वाटणार आहे? आणि म्हणून आम्हीच अभागी समजतो की ते आमचं भाग्य नाही की आम्ही तुमची सेवा, तुमचा तो वियोग आम्हाला प्राप्त झालेला आहे, तुमची सेवा आम्हाला घडत नाही. अशा प्रकारचं दुःख त्या गोपिका त्या ठिकाणी करतात. सकळ कळाविदा सुंदरी, त्या ज्या बाया आहेत, त्या ज्या राजकुमारी त्या बंदिस्त खाण्यात सकळ कळणी युक्त आहेत. कारण राजाच्या राजकुमारी आहेत, त्यांनी बंदिस्त करून ठेवल्या होत्या कंसाच्या बंदीखान्यामध्ये. म्हणून अशा प्रकारचं त्या बंदिस्त स्त्रियांना तुम्ही सोडवलं आणि त्या तुमच्या आता राजकुमारी आहेत, त्या तुमच्या भक्त होतील. आणि आम्ही असे अभागी, किती योग्यता ती कणव आमच्यामध्ये नाही, म्हणून तुम्ही आम्हाला जणू काही सोडून गेले आहेत. चंदनाने हा चंद्र निरातावी कृष्णे विण, जव जव देखो वृंदावन तो तो अधिक आठवे. चंद्राची जरी शीतलता आता आमच्यावर पडली, एखाद्या चंदनाला उगाळून जरी आमच्या अंगाला लेप लावला, पण त्या कृष्णावांचे आमचे जे अंतकरण तप्तायमान झालेलं आहे ते शांत होऊ शकत नाही. कारण कृष्णाचा वियोग आम्हाला झालेला आहे, त्या परमेश्वराचा वियोग आम्हाला झालेला आहे. तव तव अधिक आठवे, जव जव देखो वृंदावन तव तव अधिक आठवे. जसं जसं आम्ही वृंदावन त्या ठिकाणची जी खेळ क्रीडा आम्हाला त्या ठिकाणी आठवते, तसं तसं श्रीकृष्णाचा आम्हाला आठवतो. कृपा दृष्टीची अवलोकने दुःखिस्त जीवा कारणे, तया प्रियाचे गाराणे आम्ही कवना सांगावे. ज्या श्रीकृष्ण महाराजांनी या गोकुळामध्ये लढीवाळ आम्हाला लावलेला आहे, त्या प्रिया असलेल्या गोप गोपिका, आमचं सगळं घराणं आम्ही त्यांच्यावर सांगत होतो श्रीकृष्णाचं. आमचं प्रत्येकाचं दुःख ते श्रीकृष्ण महाराज दूर करायचे. जो घराणा ऐकणाराच आहे तोच नाही निघून गेला आमच्या या गोकुळामधून. आता हे घराणं आम्ही सांगायला कोणाला सांगावं, असं दुःख त्या गोपिका व्यक्त करतात. जयाचेरी बळे तेजोनी कर्मे, रास खेळ वृंदावनी, ते रात्री आठविता काही सांगो व्यथा, हरेल कृष्ण दर्शनी. ज्या वेळेला आम्ही सगळं आमचं कर्म सांडून, आमचे कामधंदे सोडून जेव्हा श्रीकृष्ण उभे व्हायचे, तर आम्ही सर्व त्यांच्या जवळ जाऊन उभे राहायचो, त्यांच्या जवळ आमचा वेळ घालायचो. आमचे कर्म काही असेल, घरातले कामधंदे असतील, काही आमच्या असलेल्या काही व्यक्तिगत आमच्या समजा शरीराच्या काही सवयी असतील, त्या सोडून आम्ही श्रीकृष्णापाशी उभे सतत असायचो. आणि अशा वेळेला त्या श्रीकृष्णाने आम्हाला आता विरह दिलेला आहे. आम्ही रास खेळ वृंदावनी, ते रात्री आठविता काही सांगू व्यथा. आम्हाला ज्यावेळेला रात्री आम्ही झोपतो, तर आम्हाला झोपेमध्ये झोप तर लागत नाही, पण आठवता आठवता ते श्रीकृष्णाचं रूप आमच्या डोळ्यापुढे येते. आता ते रूप दिसणार, जोपर्यंत श्रीकृष्णाचं दर्शन होणार नाही तोपर्यंत तो विरह, ते दुःख आमच्यामधून नष्ट होणार नाही.
असं म्हणणं आपलं त्या स्त्रिया म्हणजे गोपिका उद्धव देवापुढे मांडतात. तुम्ही आले हे खरोखर आहे आम्हाला समजावायला, सांत्वन करायला, पण आमची काय अवस्था झाली हेही समजून घ्या. म्हणून या दुःखी सजीवा कारणे तया प्रियाचे दाराने आम्ही कवना सांगावे. जीवी जयाचे मी बळे तेजोनी कर्मे रास वृंदावनी हे रात्री आठविता काही सांगो व्यथा हरेल कृष्ण दर्शनी. जीवीचे आरत कवना सांगो दातारा काही तू नेनशी सर्वज्ञ आर्त जाणे उदारा. हे या जीवाची आर्त आहे हे तुला काही कळत नाही का? आम्ही सांगावं मग तुला आता समजावं असं तर काही नाही. तू सर्वज्ञ आहेस, तू आर्तदानी आहेस, आर्ताचा उदारू आहेस. आणि म्हणून श्रीकृष्ण महाराजांना आर्तपूर्वक त्या गोपिका आपली ही भावना त्या शब्द रूपानं व्यक्त करतायत. श्रीकृष्ण महाराजांचा वियोग त्या गोपिकांना झालेला आहे. त्या संपूर्ण गोकुळातील असलेले पशु पक्षी जलचर किडामुंगी झाड सगळे त्या ठिकाणी कोमाळलेले आहेत. सगळ्यांना विरह तो वेद होता, तो श्रीकृष्ण महाराजांचा तो वेद त्या ठिकाणचा दर्शनाचा जो योग होता तो नष्ट झाल्यामुळं सगळ्यांना विरह संचरलेला आहे. अशा प्रकारचं विरहपर पदे तो देव काही मिळेल आम्हा म्हणून थोडी अवस्था हे आली का नये पै सांगता तुझं भक्ता वांचोनी. आता देव आम्हाला काय मिळेल, कसा मिळेल, आमची जी अवस्था झालेली आहे आणि त्या अवस्थेला समजून घेणारं दुसरं तिसरं कोणी नाही. म्हणून तुम्ही भक्त आहेत. उद्धव देवाला त्या म्हणतात तुम्हीही भक्त आहेत. तुम्हालाही माहिती आहे की भक्ताशिवाय आपल्या ईश्वराशिवाय भक्त राहू शकत नाही. ही जशी अवस्था तुमची आहे आम्ही त्या भक्त परिस्थितीतलेच आहोत. आणि म्हणून आमची काय अवस्था झाली असेल. तुम्ही तर श्रीकृष्ण महाराजांच्या सानिध्यात मथुरेमध्ये आहात, तुम्हाला त्याविषयी आनंद आहे, पण आम्ही त्या ईश्वराला वंचलो आहोत, आम्ही त्या ईश्वरापासून दूर गेलो, आमची काय अवस्था झाली असेल. अशा प्रकारे ही आमची अवस्था तुम्ही समजून घ्या असं त्या उद्धवाला म्हणतात. म्हणावाचे सर्व तो व्हावा नित्य वेगळे आमुचे म्हणा ठेवी ठेवी ब्रह्मज्ञान काही सांगशी मुनिवर्या. आता आम्हाला तुम्ही काही मार्गदर्शन करू नका. आम्हाला मार्गदर्शन केल्याने आम्ही शांत होणार नाही. हे ब्रह्मरूपी ज्ञान आहे तुमच्याजवळ ठेवा. आम्हाला आमचा श्रीकृष्ण आणून द्या. अनमित बंधू आर्तजानी कृष्ण जीवाचे जीवन विनंती करावी यादवराया आम्हा द्यावे सन्निधान. आता आम्हाला काय करा तुम्ही मार्गदर्शन करण्यापेक्षा आमचा निरोप देवाला घेऊन जा परत. त्यांना सांगा की तुम्ही आम्हाला दर्शन द्या. तुम्ही आमचे सर्व काही आहेत, बंधू आहेत, आर्तदानी आहेत, जीवाचं जीवन परमेश्वर आहे अशी आमच्या पद्धतीने तुम्ही देवाला विनंती करा. उद्धव देवाला त्या म्हणतात. आणि आम्हाला श्रीकृष्णाचं सन्निधान प्राप्त करून द्या. हे जाणावी गोपाला जवळ मागवता पडिताळा त्या आशा वांचून जीविता ना तरी तेजोनी प्राणात. हे कल्पना हे विचार त्यांच्यापर्यंत आमचे पोहोचवा आणि त्यांना आमचा निरोप सांगा आणि पुन्हा आम्हाला भेटायसाठी त्या गोकुळामध्ये श्रीकृष्ण महाराजांना पाठवा. ती आशेवर आम्ही आमचं जीवन जगतो आहोत. जोपर्यंत श्रीकृष्ण महाराज येणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या अंतःकरणात शांत होणार नाही. अशा प्रकारचा निरोप ना तरी तेजोनी प्राणात. जर श्रीकृष्ण महाराज आले नाही तर आम्ही श्रीकृष्ण महाराजांच्या वियोगामध्ये देह त्याग करू अशा प्रकारचा निरोप त्या सांगतात. आयसे ऐकून या विनंती उद्धवने गे वेगवत करे श्रीकृष्ण वियोगी तातले देखोने सकळा कळेवर. ज्या बायांचं हे बोलणं ऐकून उद्धवाला वाटलं आपलं समजवणं आता चुकीचं आहे, आपल्या समजवण्याच्या पलीकडची ही गोष्ट आहे, एवढा वियोग यांना झालेला आहे म्हणून ते वापस निघतात, पुन्हा मथुरेला येणार निघतात. आणि मग सगळ्या बाया सगळे देह हे जे कलेवर आहेत हे शरीर आहेत या श्रीकृष्णाच्या वियोगाने आतुर झालेले आहे. म्हणे सभा देया बाळा दैवे सकळा कैसा बेधू लावला अनमोदित तयांचा भाऊ जीवी धरून या देव मथुरापुरी पातला. मग ते म्हणतात की देवाने किती यांना सौभाग्यवंत या असलेल्या बाया, सौभाग्यवंत असलेले लोक, पशुपक्षी जलचर किती भाग्यवान आहे की यांचा तो वेद आणि आवडी पाहून मी भाव विभोर झालो की मी भक्त असताना मी देवाला सोडून इथं आलो आणि ह्या देवासाठी काकुलती करताय. त्यांचा तो भाव पाहून उद्धव देव सुद्धा आश्चर्यचकित झाले आणि तो भाव जीवी धरून त्या मथुरेला ते परत आले. उद्धव देव देखावया कृष्णनाथा तयाही थोरी अवस्था निमिष नवचे तया विनपरी हे आज्ञा समर्था. फक्त ईश्वराला सोडून जात नाही,
भक्त हा परमेश्वराच्या सोडून कधी राहत नसतो, ईश्वर आज्ञेने राहतो पण स्वात्मेने राहत नाही, स्वतःच्या आज्ञेने स्वतःवर. अशा प्रकारे त्या उद्धव देवाला सुद्धा त्या गोपिकांचं जे दुःख आणि विरह पाहून यांना असं वाटायला लागलं की मी आता देवाला पुन्हा जाऊन कधी कधी लवकर भेटेन, म्हणून देखावया कृष्णनाथा तयाही थोडी अवस्था. उद्धवाला ही अवस्था प्रगट झाली की मी आता देवाला कधी भेटेल. निमिष नवचे तया विना तरी हे आज्ञा समर्था. स्वतःहून भक्त ईश्वराला सोडून जात नसतो, देवाने पाठवलं. महादेवा भक्ताला सांगितलं की आम्ही ऐल काठीवरती राहू, नदीच्या तीरावरती, तुम्ही पैल तीरावरती राहा. 1 महिन्याचं देवाने महादेवा भक्ताला अंतर दिलं. महादेवा भक्त हे प्रेमी भक्त होते, चौकळीचं प्रेम संचरलं, पण देवावरती खंडे काढून आले आणि अयोग्यता जोडल्या गेली. जरी परमेश्वरासाठी समजा त्या ईश्वराचं जरी प्रेम झालेलं आहे, पण खांडे म्हणजे तलवार काढून आले देवाला मारण्यासाठी, ही सुद्धा एक प्रकारची थोर अयोग्यता जोडलेली आहे. मग प्रेमी जरी झाले त्यालाही अयोग्यता नासावी लागते. ती अयोग्यता अवेळ देऊन नासत असतात. जसे विशेष ज्ञानामध्ये त्या ठिकाणी शब्द ज्ञान, अप्रोक्ष ज्ञान, सामान्य ज्ञान परिपूर्ण करत करत जो ज्ञानी जात असतो त्याच्या ठिकाणची अयोग्यता विशेष ज्ञानी नासल्या जाते. पण जो प्रेमी भक्त आहे त्या प्रेमी भक्ताची अयोग्यता परमेश्वर इथे साधनामध्ये नासून घेतात. म्हणून त्यांना 1 महिना अंतर दिलं. ते दररोज त्या भिक्षा करून येणाऱ्या ब्राह्मणाला विचारतात, आमचे गोसावी तुम्हाला भेटले का हो? ते म्हणतात कसे आहे? लंबकर्ण, विशाल नेत्र, अजान बाहू, अशा प्रकारे वर्णन, पक्षस्थळ सुविशाल, अशा प्रकारे चांपे घोर वर्ण असलेली आमची श्रीमूर्ती स्वामींची. ते म्हणतात आहे सुखरूप आहे, चांगले आहेत ना? म्हणे हो. दररोज विचारतात. मग एक दिवशी याला वाटलं खोटच बोला आपण. तो म्हणतो पुरुषाशी स्त्रीचा वेद, स्त्रीशी पुरुषाचा वेद, महापुरुषाशी पुरुषाशी कैसा वेद असेल. हे पुरुष आहेत ते पुरुष आहे, एकमेकाविषयी एवढी आवडी कशी असेल याला माहित नाही. हे भक्त आहेत ईश्वरीचे. तो एकविषयी खोटा बोलतो. तेव्हा आमचे स्वामी बरे आहेत का, चांगले आहेत का? तो म्हणतो तुम्हाला माहित नाही, त्यांना तर सर्पदंश झाला आणि ते मरण पावले. तो म्हणतो खरंच का? म्हणे हो. 3 वेळा विचारलं, त्यांनी सांगितलं हो मेले. आणि भक्ताने पटकन देह टाकून दिलं. तिथे भक्ताचा देह त्या ठिकाणी संपलेला आहे. ब्राह्मण घाबरून गेला. सहज बोलता ब्रह्महत्या घडली. आता मी तर सहज बोललो पण याने तर देहच ठेवून गेले. घाबरून गेला आणि देवाला सांगायला आला, म्हणे माझ्याकडून फार मोठी चूक घडली. मग त्यावेळेला स्वामी म्हणतात भटो, एखाद्या वेळेस सहज जरी समजा कोणी सहज मेलेलंही असलं तरी त्या ठिकाणी कोणी सांगत नाही की ते मेलेलं आहे म्हणून. मा येसने असत ते तू मा कैशेनी बोलविले, आम्ही जिवंत तरी म्हणता तुम्ही आम्हाला मेलेलं आहो असं तुम्ही खोटं बोलले त्यांच्याशी. आता हे तुम्ही कुठे नाचतात? एवढं मोठं जोडलेलं पातक. पण देव दयाळू आहेत, सहज म्हणे म्हटल्यामुळे त्याला सहज तो दोष घडून गेला. देव म्हणतात ठीक आहे, आता तो दोष नासायचा आहे, आता तुम्ही घरी जाऊन कुठेही पावला आणा, आपण दोघे मिळून त्यांचा अंत्यसंस्कार करू. आणि मग त्या ब्राह्मणाला जाऊन कुठेही पावलाला लावलं, त्यांची गार केली आणि स्वामींनी श्रीमुकुटाला धरलं. स्वामींनी त्याच्या डोक्याकडे धरलं भक्ताचे आणि त्यांना पायाकडे धरायला लावलं आणि देवाने त्यांचा निक्षेप केला. तिथे त्या ब्राह्मणाचंही नासलं. अशा प्रकारे भक्त हा परमेश्वराच्या वियोगामध्ये राहत नसतो. परंतु महादेवा भक्त खांडे काढून आले होते म्हणून देवाने त्यांना 1 महिना तिथं अंतर दिलं. दुःख करायला लावलं, अप्राप्ती करायला लावली. त्या अप्राप्तीतून दुःखातून त्यांच्या कर्मांचा जो घडलेला जो प्रकार आहे, खांडे उपलक्षणे काही अविधी असतील ते नासून टाकले. एका देहामध्ये माणसाच्या 2-2 चाली चालतात. पहा, चौघडिकेचं प्रेमही झालं आणि तिकडं तलवारही काढून आले. पण अशा प्रकारची प्रक्रिया काही घडत असते की पूर्वी त्यांना असा काही योग आलेला आहे का 1 कडिकेच्या प्रेमी भक्ताचं हनन घडलेलं होतं आणि 4 कडिकेच्या प्रेमी भक्ताच्या ठिकाणी ओढवण घडली. अशा दोन्ही क्रिया एकाच देही घडल्या आणि म्हणून त्या ठिकाणी दोन्ही प्रकारचं त्या ठिकाणी चांगला आणि वाईट प्रसव चालत आलेला आहे. म्हणून बलवत्तरात दुर्बलम बाध्यते असं स्वामी म्हणतात की जे बलवत्तर आहे ते पहिले दिल्या जाते आणि म्हणून अनिष्टही आहे आणि एकीकडे इष्टही आहे. पण इष्ट बलवत्तर आहे. ईश्वराची निखियावर दृष्टी, जे पहिले चांगले आहे ते द्यावं आणि म्हणून देवाने अनिष्ट बाजूने ठेवलं त्यांचं आणि इष्ट म्हणजे त्यांना
दृष्टादृष्ट होता खेळीच चौकडिकेच्या प्रेमाचा महादेवा भक्तांना प्रेम संचार केला. अशा प्रकारे महादेवा भक्त आणि त्यांना जशी त्या ठिकाणी आवडी आहे भक्ताला, तो जसा वियोगामध्ये राहू शकत नाही, तसे इथे उद्धवदेव म्हणतात की मी सुद्धा परमेश्वराला सोडून राहू शकत नाही, पण देवाची आज्ञा. बाईसा स्वामींच्या शब्द सहन करू शकल्या नाही. देव गेले म्हटल्याबरोबर त्या नदीमध्ये उडी टाकून दिली. परंतु ईश्वराच्या आज्ञेस्तव नेवाशाला बाजाराला जायच्या. काही असलं रुद्धपूरला जा म्हटले तर रुद्धपूरला गेल्या स्वामींच्या आज्ञेवरून. स्वतःहून भक्त ईश्वराला सोडत नसतो. अशा प्रकारे उद्धव देवाला सुद्धा वाटलं की मी कसं काय बरं इथे देवाला सोडून राहू, आणि म्हणून देखावया कृष्णनाथा तयाई थोरी अवस्था निमिष नवचे तया विनपरी हे आज्ञा समर्था. देवाची आज्ञा निमिष म्हणजे एक सेकंद सुद्धा, अल्पकाळ सुद्धा, पापणी लागत नाही एवढा काळ सुद्धा भक्त हा देवाला सोडू शकत नाही. प्रेमी भक्त. पण देवाची आज्ञा म्हणून इथपर्यंत आलो गोकुळामध्ये. देवा भक्ता होता मिळणी सकळ सुखे केंद्रणी अंतरीचे प्रणय अलौकिक माये तेनी कैसे वाखाणी. पण ज्यावेळेला उद्धव देवाची आणि श्रीकृष्णाची भेट झाली, काय त्यांच्या भक्तिरूप प्रेमाचं वर्णन करावं. ते प्रणय म्हणजे प्रीतिरूप असलेलं सौजन्य भक्ताचं आणि ईश्वराचं अवर्णनीय आहे. त्याचं वर्णन करता येणार नाही शब्दाने. दर्शनोत्कंठित चरणी अमृत उद्धव जवळी पातला सामर्थ्याचा राशी आनंदे पूर्ण तो डोळा देखिला. ज्यावेळेला श्रीकृष्ण महाराजांना प्रत्यक्षात उद्धवाने पाहिलेलं आहे, म्हणून त्या डोळ्यांनी बघितल्यानंतर आनंद भरीत झाले. नागदेवाचा दाता अलंबुनी सर्वेश्वरू परमानंदे तो किंकरू आपण पे सरला. आप म्हणजे अंतर, नप म्हणजे बाह्य. तो स्वतःचा विचार करत नसतो, स्वतःच्या विषयी त्याच्या मनात कधीच विचार नसतो. म्हणून स्वामी म्हणतात म्हातारी तमाचा मोठा रागा तरी एकची निके जे नवीन गतीची नाही. आमच्या बाईसांविषयी देव म्हणतात की म्हातारी तमतम करत असेल, रागवत असेल, कोणाला बोलत असेल, पण आमच्यासाठी स्वतःसाठी कधीच नाही. माझं हे काम केलं असं नाही. देवाच्या सेवेत चुकले तर, काही देवाला कोणी बोलले तर, माईम भट्टांसारखे विद्वान पंडित ते बोलले, पण बाईसा घाबरल्या नाही. तेव्हा पहिल्याच भेटीत तुझा मडा बांधे घालला मसनगरी वाजत जाय टुनटुन, अशा प्रकारे बाईसा त्यांना बोलतात. पण स्वामी म्हणतात बाई तुम्ही गप्प बसा. डोळ्याने सांगितलं, हाताने सांगितलं, खुऱ्याने सांगितलं, बाईसा गप्प बसायला तयार नाही. मग देव म्हणतात बाई पूर्वी तुम्ही काही केले, येथ पाय पुसणे व्यवसाया दिले, दूध करंटे पाणी भाताची आरोग्य दिली, आईचे अवेरण तुम्ही नाही केलं का आमचं. असते सुरुवात कशी, कशाला एवढं बोलता. त्यावेळेला बाईसा गप्प बसला. अर्थात देवाला सुद्धा अशा प्रकारे म्हणायचं आहे की बाईसांच्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचं जे कार्य आहे ते भक्तत्वाचं कार्य आहे. पण त्यावेळेला पूर्वीचा प्रसंग देवाने त्यांच्या लक्षात आणून दिला. पण भक्ताच्या ठिकाणी काही जे असते ईश्वराची अत्यंत प्रीती आहे. फक्त देवासाठी जे करेल ते ईश्वरासाठी, असे हे बाईसांचं कार्य होतं. यावरी हे पदे गायली, अशा प्रकारची पद आता ही कोण गायलेली आहेत. काळे कृष्ण भट्ट हे भट्टोबासांचे शिष्य. हे अत्यंत धर्मरूप होते. निरूपण करायचे, लोकांना प्रभावित करायचे आणि ईश्वराचा वेद निर्माण करायचे. यांनी कायदे पंडित असलेले एक महावैद्यक होते, त्यांना सुद्धा ईश्वर मार्गाला लावलेलं होतं. अशा प्रकारचे हे व्यक्तिमत्व म्हणजे काळे कृष्ण भट्ट. यांनी ही पदे गायली आणि भट्टोबासांना ऐकली. त्यावेळेला भट्टोबास काय म्हणतात, कृष्णा ते वेळी काही तू तेथची होताशी म्हणून तोखले. असे काही पदाची बांधणी केलेली आहे या काव्याची, जणू काही साक्षात द्वापार युगामध्ये तू ते बघण्यासाठी तिथे होतास हजर, असंच याच्यामधून भासते. अशा प्रकारचं त्यांना त्या ठिकाणी ते काव्य निर्मितीमधून आचार्य त्यांच्यावर तोखतात आणि तू केलेलं काव्य अगदी स्तुत्य आहे, प्रिय आहे, अशा प्रकारचा ट्रेडमार्क त्या काव्याला देतात. अशी ही काव्यरचना. या काव्यरचनेच्या माध्यमातून एक भक्ती संवाद, एक असलेला भक्ताचा जिव्हाळा लव्हाळा प्रीती हे त्या ठिकाणी व्यक्त केली या काव्यातून. अशा प्रकारचं काव्य हे
काळे कृष्ण भट्टांचा आहे. बस का बाबा? पाहुणे 12 झाले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी